यांना सर्वप्रथम अभिवादन करतो। शब्दांची पूजा करत नाही मी माणसांसाठी आरती गातो। शब्दांची पूजा करत नाही मी माणसांसाठी आरती गातो। ज्यांच्या गावात उजेड नाही त्यांच्या हातात सूर्य देतो, असं म्हणत बहुजनांच्या घराघरापर्यंत ज्ञानाचा सूर्य देणारे क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो। खर तर असं म्हणतात की जात्यामधून जर पीठ बाहेर यायचं असेल तर जात्याच्या एका दगडाला स्थिर बसावं लागतं आणि दुसऱ्या दगडाला गोल 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 फिरावं लागतं। आमच्या सर्वांच्या समाजाच्या उद्धारासाठी, आमच्या समाजातल्या लोकांचं पोट भरावं म्हणून, आमच्या समाजातून एक महापुरुष घडण्यासाठी ज्या रमाईंनी स्थिर राहून ती दगडाची भूमिका बजावली, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबंध जगभर फिरू शकले आणि त्यांच्यातून एक महापुरुष आम्हाला मिळू शकला। त्या रमाईंना सुद्धा या ठिकाणी अभिवादन करतो। चलो फांसी का समय हो गया है, रुको किताब के तो पन्ने आगे बाकी है, असं म्हणत फाशीवर जाता जाताही पुस्तकाचं वाचन किंवा वाचनाचं महत्व पटवून देणारे शहीद भगतसिंग, आपल्या सर्वांना माहिती आहे फाशीवर जाताना त्यांनी पुस्तकाची शेवटची 2 पानं जी होती ते वाचू दे अशी शेवटची इच्छा व्यक्त केली होती। मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी तिथूनच जन्माला आले होते का काय असं म्हणायला हरकत नाही। त्या सर्व महाविभूतींना मी अभिवादन करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। 1913 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये जेव्हा शिकायला गेले होते, असंच एके दिवशी विद्यापीठामध्ये जात असताना चालत असताना एका भिंतीवर त्यांना एक सुविचार दिसला। खरं तर सुविचार त्यांच्या भाषेमध्ये होता, मात्र त्याचा अनुवाद मी तुम्हाला सांगतो। त्यामध्ये असं लिहिलं होतं कि आम आदमी पैदा होता है और मर जाता है, लेकिन महापुरुष पैदा होते हैं और वो कभी नहीं मरते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जवळची मार्कर पेन काढली आणि त्यातलं दुसरं वाक्य पुसून टाकलं। वाक्य काय होतं? आम आदमी पैदा होता है और वो मर जाता है, लेकिन महापुरुष पैदा होते और कभी नहीं मरते। बाबासाहेबांनी दुसरं वाक्य खोडून टाकलं, महापुरुष पैदा होते और कभी नहीं मरते। मग झालं असं की बातमी पाहता पाहता संपूर्ण विद्यापीठापर्यंत पोहोचली, विद्यापीठाच्या प्रशासनापर्यंत पोहोचली आणि प्रशासनाने नोटीस काढली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की भीमराव सांगा तुम्ही असं का केलं। दुसऱ्या दिवशी असेंब्ली भरली, असेंब्लीमध्ये खचाखच विद्यार्थी भरले आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी उभं करण्यात आलं आणि विचारण्यात आलं की सांगा भीमराव आपण असं का केलं। मग बाबासाहेबांनी सांगितलं की आपण लिहिलेलं होतं की आम आदमी पैदा होता है वो मर जाता है, लेकिन महापुरुष पैदा होते वो कभी नहीं मरते। हे वाक्य मला आवडलं नाही म्हणून मी ते वाक्य पुसलं। आता प्रशासनाने विचारलं अरे बाबा का नाही आवडलं ते वाक्य। त्यावेळी बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं होतं। बाबासाहेबांनी सांगितलं हे खरंय की आम आदमी पैदा होता है वो मर जाता है, हे खरंय महापुरुष पैदा होते वो कभी नहीं मरते।